रामकृष्ण हरी साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आज आमच्या घरी साधू संत आले। हरिभक्त परायण कीर्तनकार एकनाथ महाराज पाटील हे मोठे भिंगार मोठे भिंगारातले इथले कीर्तनकार आहेत। तर त्यांच्या पदस्पर्शानं आमच्या या दिंडीच्या जागेला माऊलीच्या कार्याला मोठं वैभव प्राप्त झालं। भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संतजन। पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम। चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी म्हणा निरंतर। भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन। आमच्या एकनाथ महाराजांच्या येण्यानं आणि लिखाणानं आमचं फार माऊलीचं भाग्य आहे। एकनाथ महाराज मला मागच्याच वर्षी भेटले त्यांच्या कीर्तन अखंड हरनाम सप्ताहाला। तिथं त्यांचा मौलिक स्वभाव मला खूप छान वाटला आणि मला सतत ते धीर देणारी माऊली भेटली। तर त्यांचं हस्ताक्षर आपल्या नामस्मरणाच्या ठिकाणी आहे। जेव्हा जेव्हा ते मला भेटतील तेव्हा पहिलं माझ्या नामस्मरणामध्ये नामलेखन करतील। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा। रामकृष्ण हरी माझं नाम माऊली एक मिनिट फक्त एकच मिनिट ठेवा। माझं नामस्मरण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा। हे मोठं भिंगार नावाचं गाव आहे। तिथं अखंड हरनाम सप्ताह आता मार्च महिन्यामध्ये आहे। महाशिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर तिथं त्यांचा सप्ताह आहे। तर गेल्या वर्षी पण माझं तिथं जाण्याचा योग आला। तिथं आपलं रामकृष्णात लिहायचं। आता पण त्यांना मी सांगितलंय की माऊली एक टेबल आणि खुर्ची मला असला की माझे 7 दिवस काय कोणाचं 1 नाही 2 नाही काय नाही आपलं रामकृष्ण विठ्ठल केशवा। हा आता रामकृष्ण